Hello friends, in the previous lecture we discussed about the Avogadro's principle. The Avogadro's principle states that equal volumes of all gases under identical conditions of temperature and pressure contain equal number of molecules. We seen the derivation of that principle and proved it. Now let us move to the next one, the Graham's law of diffusion. Just like the Avogadro's principle, the Graham's law of diffusion is also derived by using the kinetic gas equation. We are well aware of the kinetic gas equation. The kinetic gas equation is PV is equal to 1/3 nmu square. P is pressure, V is volume, N is number of molecules, M is mass of the gas molecule, and U is the root mean square velocity, that is RMS velocity. So let's see the Graham's law of diffusion. The law states that under identical conditions of temperature and pressure, the rates of diffusion of different gases are inversely proportional to the square roots of their densities or molecular weights. Avogadro's प्रिन्सिपल आणि ग्राहम्स लॉ ऑफ डिफ्युजन या दोघांमध्ये आयडेंटिकल कंडिशन्स महत्वाचं आहे. दोघही ठिकाणी कंडिशन्स आयडेंटिकल घेतलेल्या आहेत. म्हणजे ज्या गॅसेसचा आपण अभ्यास करणार आहोत त्या दोघही गॅसेसचं टेम्परेचर सेम असलं पाहिजे, म्हणजे कंडिशन टेम्परेचरची कंडिशन सेम असली पाहिजे आणि प्रेशरही सेम असला पाहिजे. वेगवेगळ्या टेम्परेचर किंवा प्रेशरला जर आपण हे व्हेरीफाय करण्याचा प्रयत्न केला तर ते व्हेरीफाय होणार नाही किंवा लागू पण होणार नाही तिथे. सो द कंडिशन्स आर इम्पॉर्टंट, दे मस्ट बी आयडेंटिकल. तर ज्या वेळेस टेम्परेचर आणि प्रेशर हे दोघही आयडेंटिकल असतील वेगवेगळ्या गॅसेससाठी, त्यावेळेस द रेट्स ऑफ डिफ्युजन म्हणजे त्या गॅसेसचा डिफ्यूज होण्याचा जो रेट आहे, डिफ्यूज होण्याचं जे प्रमाण आहे, डिफ्यूज होण्याचं म्हणजेच काय, फ्यूज आणि डिफ्यूज. ओके, डिफ्यूज म्हणजे पसरणे. तो गॅस असा पसरत असतो, मॉलिक्यूल एकसारखे फिरत असतात आणि गॅस पसरण्याचा प्रयत्न करतो. जर वेगवेगळे गॅसेस आपण मिक्स केले तर ते एकमेकांमध्ये मिक्स होण्यासाठी ते मॉलिक्यूल मूव्ह होतात आणि गॅसच्या पसरण्यामुळे ते गॅसेस मिक्स होतात. ओके, तर डिफ्यूज होणे म्हणजे ते पसरणे, मॉलिक्यूल्स अजून वेगवेगळे होणे. तर मॉलिक्यूलचा वेगवेगळे होण्याचा जो रेट आहे, दॅट रेट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट्स ऑफ देअर डेन्सिटीज. म्हणजे त्यांच्या डेन्सिटीच्या स्क्वेअर रूटला ते इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतील. ओके, it will be inversely proportional to the square roots of their densities or molecular weights. Now see here, we have to do a change.
So the rates of diffusion of different gases are inversely proportional to the square roots of their densities or molecular weights. म्हणजे त्या गॅसची डेन्सिटी जर जास्त असेल तर रेट ऑफ डिफ्युजन कमी असेल, आणि मॉलिक्युलर वेटही जास्त असेल तरी सुद्धा रेट ऑफ डिफ्युजन कमी असेल. किंवा डेन्सिटी कमी असेल तर रेट ऑफ डिफ्युजन जास्त राहील, मॉलिक्युलर वेट कमी असेल त्यावेळेस सुद्धा रेट ऑफ डिफ्युजन जास्त राहील. देयर इज इनवर्स प्रपोर्शन बिटवीन देम. Now see, in these pictures you can see the process of diffusion. Diffusion कसं होतं ते ह्या ॲनिमेशन मध्ये थोडंसं तुम्हाला लक्षात येईल. पहिल्या पिक्चर मध्ये रेड कलरचे जे मॉलिक्युल्स दाखवलेत ते असे पसरतायत बघा. सुरुवातीला ते कमी व्हॉल्यूम मध्ये दाखवलेत आणि ते पसरतायत असं दाखवलंय. यू कॅन सी इट वन्स अगेन. सी, आता ते पसरतायत. तर हा पसरण्याचा जो रेट आहे त्यांचा, this rate is inversely proportional to their density and molecular weight. दुसऱ्या ॲनिमेशन मध्ये दोन गॅसेसचं मिक्सचर दाखवलेलं आहे आणि ते मिक्स होण्यासाठी त्यांचा रेट ऑफ डिफ्युजन हा कार्य करत असतो. तर त्यामध्ये सुद्धा बघा तुम्हाला दिसेल की सुरुवातीला सारख्या कलरचे मॉलिक्युल असे वेगवेगळे आहेत आणि नंतर ते मिक्स होत आहेत. ओके, सो दॅट इज व्हॉट द डिफ्युजन इज. So this diffusion takes place due to continuous motion of the gas molecules. गॅस मॉलिक्युलच्या कंटिन्युअस मोशन मुळे हे डिफ्युजन होत असतं. Hence, rates of diffusion is proportional to velocity of gas molecules. आणि मोशन मध्ये जितकं मोशन जास्त असेल तितकं त्यांचं डिफ्युजनही जास्त दिसेल, आणि त्यामुळे रेट ऑफ डिफ्युजन जे आहे ते वेलॉसिटीच्या प्रपोर्शन मध्ये असतं. जितकी वेलॉसिटी जास्त तितकं डिफ्युजन जास्त. तो गॅस लवकर पसरेल किंवा लवकर मिक्स होतील गॅसेस. वी नो द कायनेटिक गॅस इक्वेशन. PV is equal to 1/3 NMU square. Now consider two gases, gas 1 and gas 2. दोन गॅसेस कन्सिडर करा. त्या दोघं गॅसेसचा रेट ऑफ डिफ्युजन जो आहे, सपोज रेट ऑफ डिफ्युजन ऑफ गॅस 1 इज R1 अँड रेट ऑफ डिफ्युजन ऑफ गॅस 2 इज R2. दोघांचे रेट ऑफ डिफ्युजन R1 आणि R2 असे असतील असं अज्युम करा. आणि त्यांच्या वेलॉसिटीज ज्या आहेत, सपोज द वेलॉसिटीज आर U1 अँड U2. गॅस 1 साठी वेलॉसिटी U1 आणि गॅस 2 साठी वेलॉसिटी U2. मग आपण जसं आताच म्हटलं की रेट ऑफ डिफ्युजन इज प्रोपोर्शनल टू वेलॉसिटी ऑफ द गॅस मॉलिक्युल्स. सो वी कॅन से R1 इज प्रोपोर्शनल टू U1 अँड R2 इज प्रोपोर्शनल टू U2. जे गॅस 1 चा रेट ऑफ डिफ्युजन जो आहे तो गॅस 1 च्या मॉलिक्युल्सच्या वेलॉसिटीच्या प्रोपोर्शन मध्ये असेल, आणि गॅस 2 चा रेट ऑफ डिफ्युजन गॅस 2 च्या मॉलिक्युलर वेलॉसिटीच्या प्रोपोर्शन मध्ये असेल. वी कॅन टेक द रेशो अँड कॅन से दॅट R1 अपॉन R2 इज इक्वल टू U1 अपॉन U2. दोघही गॅसेस साठी आपण रेशो घेतला, गॅस 1 डिवायडेड बाय गॅस 2 असं केलं एक प्रकारे आपण. रेट ऑफ डिफ्युजन ऑफ गॅस 1 डिवायडेड बाय रेट ऑफ डिफ्युजन ऑफ गॅस 2 इज इक्वल टू वेलॉसिटी ऑफ गॅस 1 डिवायडेड बाय वेलॉसिटी ऑफ गॅस 2. आता आपण ह्या लॉ मध्ये सुद्धा सुरुवातीलाच म्हटलंय की अंडर द आयडेंटिकल कंडिशन्स ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर. मग ज्या वेळेस टेम्परेचर आणि प्रेशरच्या कंडिशन सिमिलर असतील, आयडेंटिकल असतील, सारख्या असतील, त्यावेळेस हा जो प्रॉडक्ट आहे P1V1, दिस P1V1 इज इक्वल टू P2V2. प्रेशर मल्टिप्लाइड बाय व्हॉल्यूम हा जो प्रॉडक्ट आहे हा सारखा असतो दोन वेगवेगळ्या गॅसेसचा. सो वी कॅन अप्लाय द कायनेटिक गॅस इक्वेशन टू गॅस 1 अँड गॅस 2.
गॅस 1 साठी कायनेटिक गॅस इक्वेशन कसं लिहिता येईल आपल्याला? वी कॅन राईट इट लाईक P1 V1 is equal to 1/3 N1 M1 U1 square. And for gas 2 we can write P2 V2 is equal to 1/3 N2 M2 U2 square. कंडिशन्स आयडेंटिकल असल्यामुळे आपण आत्ताच लिहिलं की P1 V1 is equal to P2 V2. So we can apply this to both of these equations. Left hand sides are same, therefore right hand sides will also be same. So we can write 1/3 N1 M1 U1 square is equal to 1/3 N2 M2 U2 square. Rearrange this equation. या इक्वेशनला रिअरेंज करा. कसं रिअरेंज करा की बघा, ह्या बाजूला आपल्याकडे 1/3 N1 M1 U1 स्क्वेअर आहे. यातला U1 स्क्वेअर इकडेच राहू द्या. 1/3 N1 M1 उजव्या बाजूला शिफ्ट करा. उजव्या बाजूचा U2 स्क्वेअर इकडे शिफ्ट करा. आता U2 स्क्वेअर जो आहे तो मल्टिप्लिकेशन मध्ये आहे उजव्या बाजूला. शिफ्ट इट ऑन द लेफ्ट हँड साइड, इट विल कम टू द डिनॉमिनेटर. आणि त्यामुळे आता लेफ्ट हँड साइडला आपल्याकडे राहील U1 स्क्वेअर डिवायडेड बाय U2 स्क्वेअर. आता 1/3 N1 M1 आपण राईट हँड साइडला शिफ्ट केलंय. राईट हँड साइडला शिफ्ट करताना 1/3 जो आहे तो त्याचा रेसिप्रोकल होऊन जाईल 3/1. म्हणजे इकडचा 1/3 जो आहे तो ह्या 1/3 मुळे कॅन्सल होऊन जाईल. किंवा इथे जागेवरही आपण कॅन्सल करू शकतो. दोघं बाजूला जे सारख्या टर्म्स असतात त्या कॅन्सल होतात. वी कॅन कॅन्सल दिस 1/3. ओके, मग राहिला फक्त N1 आणि M1. तो त्या बाजूला जाताना डिनॉमिनेटरला जाईल. So here also on this side we get N2 M2 divided by N1 M1 so U1 square divided by U2 square is equal to N2 M2 divided by N1 M1. So we rearranged this equation. आता बघा, लेफ्ट हँड साइडला दोघं स्क्वेअर्स आहेत. टेक द स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स. लेफ्ट हँड साइडचं स्क्वेअर रूट घेतलं म्हणजे स्क्वेअरचं चिन्ह चाललं गेलं. फक्त U1 डिवायडेड बाय U2 एवढा शिल्लक राहिला. दॅट इज इक्वल टू उजव्या बाजूला स्क्वेअर रूट मध्ये N2 M2 डिवायडेड बाय N1 M1. We got this equation number 2. Now suppose we have 1 mole of the gas. ओके, जर आपल्याकडे 1 मोल ऑफ गॅस असेल तर त्याच्यामध्ये किती नंबर ऑफ मॉलिक्युल्स असतील? सो ॲज वी नो दॅट 1 मोल ऑफ द गॅस कंटेन्स ॲव्होगॅड्रोज नंबर ऑफ मॉलिक्युल्स. ॲव्होगॅड्रोज नंबर माहिती आहे का तुम्हाला? इट इज 6.023 multiplied by 10⁻23. So 1 mole of each gas contains Avogadro's number of molecules, and therefore for 1 mole N1 will be equal to capital N. Capital N म्हणजेच Avogadro's number साठीचा तो सिम्बॉल आहे. And N2 will also be equal to Avogadro's number capital N. दोघांचा 1 मोल जर आपण घेतला तर नंबर ऑफ मॉलिक्युल्स N1 आणि N2 जे आहे ते सारखेच येतील. अँड इट विल बी इक्वल टू Avogadro's नंबर. म्हणून त्याला आपण कॅपिटल N असं लिहिलं. इट इज द Avogadro's नंबर ऑफ मॉलिक्युल्स.
So we can say okay. So u1 upon u2 is equal to, आता आपल्याला काय करायचं आहे, या इक्वेशन मध्ये n2 च्या जागी कॅपिटल N आणि n1 च्या जागी सुद्धा कॅपिटल N करायचं आहे. म्हणजे हे काय होईल, u1 अपॉन u2 इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ कॅपिटल N m2 डिवायडेड बाय कॅपिटल N m1. ओके, इथे थोडस ते 1 आणि 2 खालीवर झालंय. सो कन्सिडर इट ॲज n m2 डिवायडेड बाय n m1. म्हणजे आता हे काय झालं, ॲव्होगॅड्रोज नंबर मल्टिप्लाइड बाय मास ऑफ द मॉलिक्यूल. बट द ॲव्होगॅड्रोज नंबर मल्टिप्लाइड बाय मास ऑफ मॉलिक्यूल इज नथिंग बट द मॉलिक्युलर वेट. त्यालाच मॉलिक्युलर वेट असं म्हणतात. मग आपण असं म्हणू शकतो की n m1 इज इक्वल टू मॉलिक्युलर वेट ऑफ गॅस 1 डिनोटेड बाय कॅपिटल M1 and n m2 is equal to molecular weight of gas 2, that is capital M2. So we can write u1 upon u2 is equal to square root of m2 divided by m1. हे झालं आपलं इक्वेशन नंबर 4. Again, molar volumes are equal at constant temperature and pressure. ज्या वेळेस टेम्परेचर आणि प्रेशर हे सारखे असतात, आयडेंटिकल असतात, कॉन्स्टंट असतात, त्यावेळेस मोलार व्हॉल्यूम सुद्धा सारखेच असतात. म्हणजे या गॅसचा 1 मोल असेल, त्याचा 1 मोल असेल, देअर व्हॉल्यूम्स विल ऑल्सो बी इक्वल. मग समजा गॅस 1 चा व्हॉल्यूम आपण V1 म्हटला, गॅस 2 चा व्हॉल्यूम आपण V2 म्हटला, तर दोघं व्हॉल्यूम हे सेम होतील आणि दोघांसाठी आपण कॅपिटल V असं एक कॉमन लिहू शकतो. सो डिवाइड द मॉलिक्युलर वेट in equation number 4 by the volume. We will get u1 upon u2 is equal to square root of m2 upon v divided by m1 upon v. पण मॉलिक्युलर वेट अपॉन व्हॉल्यूम यालाच डेन्सिटी असं म्हणतात. इट इज नथिंग बट द डेन्सिटी, मास अपॉन व्हॉल्यूम. ओके, इट इज द मास अपॉन व्हॉल्यूम and mass upon volume is called as density. So we can write square root of d2 upon d1. मग आता बघा आपण कोणकोणते इक्वेशन बघितले. फ्रॉम इक्वेशन 1, 4 and 5. पहिलं इक्वेशन काय होतं, सी हिअर इक्वेशन 1, r1 upon r2 is equal to u1 upon u2. ओके, म्हणजे u1 आणि u2 सोबत r1 r2 ला आपण इक्वल केलंय. दिस इज इक्वेशन नंबर 1. What is equation number 4? It is u1 upon u2 is equal to square root of m2 upon m1. आता u1 upon u2 म्हणजेच आपण काय पाहिलं आता इक्वेशन 1 मध्ये r1 upon r2. म्हणजे आपल्याला म्हणता येईल की r1 upon r2 is equal to square root of m2 upon m1. आणि इक्वेशन 5 मध्ये आपण त्यालाच इक्वेट केलेलं आहे d2 आणि d1 सोबत, डेन्सिटीज सोबत. सो फ्रॉम the equation number 1, equation number 4 and equation number 5, we get r1 upon r2 is equal to square root of m2 upon m1, which is equal to square root of d2 upon d1. So in this way the Graham's law is verified. ओके, व्हिडिओ बघताना इथे एक लक्षात ठेवा, इक्वेशन नंबर 3 जे आहे त्यात m1 च्या जागी m2 असायला पाहिजे आणि m2 च्या जागी m1 असायला पाहिजे. ते एक लक्षात घ्या. ऍक्च्युली मला करेक्शन त्याच्यात इथेच करता नाही येते, काहीतरी टेक्निकल त्याच्यामध्ये अडचण येते.
ते सिलेक्ट होत नाही ऍक्च्युली, त्याच्यामुळे खरा तो प्रॉब्लेम आहे. इट्स ओके, यू कॅन अंडरस्टँड दॅट मच. So let us revise what we have learned today. So we seen the Graham's law of diffusion. The statement of the law is, under identical conditions of temperature and pressure, the rates of diffusion of different gases are inversely proportional to the square roots of their densities or molecular weights. That is, R1 upon R2 is proportional to D2 upon D1 proportional to M2 upon M1. This law is stated by Thomas Graham. He was a British scientist. You can see his picture. Then we derived the Graham's law. For that, we considered the kinetic gas equation. We considered two gases, gas 1 and gas 2. We supposed R1 and R2 as their rates of diffusion and U1 and U2 as their velocities. So we know that the rates of diffusion is proportional to velocity of the gas molecules, and therefore we can write for gas 1 and gas 2 as R1 is proportional to U1 and R2 is proportional to U2. We can take the ratio and write R1 upon R2 is equal to U1 upon U2. We have taken the similar conditions. So under similar condition, P1 V1 is equal to P2 V2. We can apply kinetic gas equation to both the gases and can get P1 V1 is equal to 1/3 N1 M1 U1 square for gas 1 and P2 V2 is equal to 1/3 N2 M2 U2 square for gas 2. We can equate both these equations and can write 1/3 N1 M1 U1 square is equal to 1/3 N2 M2 U2 square. We can rearrange the equation and get U1 square upon U2 square is equal to N2 M2 upon N1 M1. Take the square root of both sides. We get U1 upon U2 is equal to square root of N2 M2 upon N1 M1. For 1 mole of each gas, number of molecules of gas 1, both the gases will be equal to Avogadro's number of molecules, that is capital N. Capital N is the Avogadro's number. So we can write U1 upon U2 is equal to square root of N M2 divided by N M1. But the Avogadro's number multiplied by mass of molecule is nothing but the molecular weight. So we can write U1 upon U2 is equal to square root of M2 upon M1. M2 is the molecular weight of gas 2 and M1 is the molecular weight of gas 1. Again, the molar volumes are equal at constant temperature and pressure, and that's why we can write volume of gas 1 is equal to volume of gas 2 is equal to V. So if we divide the molecular weight by volume, we get U1 upon U2 is equal to square root of M2 upon V divided by M1 upon V. But mass upon volume is nothing but density. So it is equal to square root of D2 upon D1. D2 is the density of gas 2 and D1 is density of gas 1. So from equation number 1, 4 and 5, we can say that R1 upon R2 is equal to square root of M2 upon M1, that is equal to square root of D2 upon D1. So in this way, we have verified the Graham's law of diffusion. Okay. So we will stop here and see you in the next lecture. Thank you.